नमस्कार, मी ज्ञानदा कदम. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते. आता 16 तारखेपासून म्हणजे 16 जूनपासून देशातल्या पेट्रोल आणि डिझेलचे दर हे रोजच्या रोज बदलणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर नेहमी बदलताना आपण पाहतोच, परंतु 16 तारखेपासून दररोज हे दर बदलतील. भारती सहस्त्रबुद्धे आपल्या सोबत आहेत. भारती, काय आहे हा नवा प्रस्ताव? ज्ञानदा, आपल्याला माहिती आहे की या वर्षाच्या सुरुवातीलाच हा पायलट प्रोजेक्ट म्हणून 5 शहरांमध्ये राबवला गेला होता आणि या 5 उदयपूर, जमशेदपूर, चंदीगड, विशाखापट्टणम सारख्या 5 शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती रोजच्या रोज ठरवल्या जायच्या आणि बदलत होत्या. आणि असं हे होतं, सरकारकडनं सांगितलं जात होतं की हा पायलट प्रोजेक्ट साधारण आम्ही वर्षभर लागू करू आणि तो जर खूप यशस्वी झाला तर वर्षाच्या शेवटी हे संपूर्ण देशात लागू केलं जाईल. मात्र तो चांगल्या पद्धतीने राबवला गेला, यशस्वी झाला आणि म्हणूनच आता सरकारने ही पद्धत संपूर्ण देशात लवकर लागू करण्याचा निर्णय घेतलाय. आणि अगदी आता 16 तारखेपासूनच संपूर्ण देशातले पेट्रोल डिझेलचे दर जे आहेत ते संपूर्ण आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किमती आणि इतर गोष्टींचा विचार करता जे ठरवले जातील ते रोजचे रोज ठरवले जातील आणि रोजच्या रोज ते लोकांपर्यंत पोहोचवता यावे यासाठी सुद्धा आता सरकार मोबाईल ऍप्लिकेशन्स, SMS वगैरे अशा पद्धतीचा विचार करते. त्याच्यामुळे आता 16 तारखेपासून आपल्याला दररोज नवीन दराने पेट्रोल डिझेल मिळणार आहे. ज्ञानदा. भारती, धन्यवाद या माहितीबद्दल. तर 16 जून पासून एक नवी गोष्ट देशामध्ये घडते, ती म्हणजे पेट्रोल आणि डिझेल हे इंधनाचे दर रोजच्या रोज बदलतील आणि SMS द्वारे, मोबाईल ॲपच्या मार्फत आणि वर्तमानपत्रातनं ग्राहकांना हे दर किती आहेत त्याची माहिती पुरवली जाईल.